महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं जोरदार वाहत असताना प्रत्येक उमेदवाराला असं वाटत असतं की जो सर्वात ताकदीचा नेता आहे त्यानं आपल्या प्रचारासाठी यावं, आपली बाजू मांडावी. महाराष्ट्रामध्ये महायुतीचा असा जर कुठला नेता असेल जो सगळ्यांना हवा हवा आहे आपल्या प्रचारासाठी, ज्याच्या सभा लावण्यासाठी महाराष्ट्रभर धडपड सुरू आहे, तर ते नाव एकच आहे आणि ते आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी या येणाऱ्या काळात एकूण 62 सभा महाराष्ट्रात करणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या या राजकारणाची दिशा कुठं जाते हे त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. आज आपल्या बरोबर आहेत खुद्द नितीन गडकरी. नितीनजी, लोकसभा मात्र नुकतीच होऊन गेली आणि खास विदर्भ जो भाजपाचा गड मानला जातो आणि तो गड बनवण्यात खरं तर तुमचेच श्रम सर्व अधिक आहेत. अशा विदर्भात सुद्धा भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. याचं कारण काय? काय चूक झाली? आपण आणि अनुप धोत्रेच फक्त जिंकू शकलात, इतर सगळ्यांचा सुपडा साफ झाला का? विशेषतः भाजप हा विदर्भाचा गड जसा होता, तो भाजपचा गड होण्याच्या आधी हा काँग्रेसचा गड होता. 1977 मध्ये जेव्हा जनता पार्टीची लाट होती त्यावेळी विदर्भात सगळ्या जागा काँग्रेस जिंकून आली होती. मुळामध्ये विदर्भाची प्रकृती ही सुरुवातीपासून काँग्रेसला अनुकूल होती आणि विदर्भामध्ये विशेषतः पूर्व विदर्भात दलित आदिवासी ही संख्या मोठी आहे आणि यामध्ये मोठा होटरही भाजपचा आहे. पण मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा अजेंडा हा असा बदलत गेला की काँग्रेस पक्षाने एक प्रकारे हा दुष्प्रचार केला की 400 जागा जर भाजपला मिळाल्या तर यांना भाजपचं संविधान, देशाचं, बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं आहे आणि हे संविधान हे बदलवणार आहे. या अपप्रचारामुळे मोठ्या प्रमाणावर दलित समाजामध्ये एक आक्रोशही निर्माण झाला. पण वास्तविक ही गोष्ट संपूर्णपणे खोटी होती. त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये हा प्रचार केला गेला की आदिवासींचं आरक्षण समाप्त होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही समाजात जी आमची व्होट बँक होती ती डिस्टर्ब झाली आणि त्याचा एकंदरीत परिणाम झाला. माझ्याकडे, मी ज्या नागपूर लोकसभेतून निवडून आलो, इथे डिव्हिजन करायलाही कोणी उमेदवार उभा नव्हता, डायरेक्ट फाईट होती. परंतु अकोल्यामध्ये डिव्हिजन झालं कारण प्रकाश आंबेडकर उभे होते आणि या सगळ्या याच्यामध्ये ते पण तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली. त्यामुळे ट्रँग्युलर फाईटमध्ये अनुप धोत्रे विजयी झाले. पण बाकीच्या ठिकाणी स्ट्रेट फाईट झाल्या आणि स्ट्रेट फाईटमध्ये स्वाभाविकपणे या निवडणुकीत आमचा पराजय झाला. पण मला विश्वास आहे की आता लोकसभेचं वातावरण नाही आहे आणि लोकांच्या हे लक्षात आलं आहे की आपल्याला जेव्हा कोणाला कन्व्हिन्स करता येत नाही, कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो, त्यात काँग्रेस यशस्वी झाली होती. पण आता लोकांना हे पटलं आहे की आता हा खोटा प्रचार होता. त्यामुळे या निवडणुकीचे विषयही वेगळे आहेत आणि नक्कीच यावेळी पुन्हा एकदा आम्हाला मतदारांचं समर्थन मिळेल आणि विदर्भात चांगल्या जागा जिंकतील असा माझा विश्वास आहे. काय नक्की बदललंय? म्हणजे आता या निवडणुकीचे मुद्दे महत्वाचे, लोकांच्या जिव्हाळ्याचे, खरंच राजकारणी हाताळतात आहेत असं आपल्याला वाटतंय? पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातली जनता याला एक संतांची, साहित्याची, संस्कृतीची, इतिहासाची जोड आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज हे सगळे महाराष्ट्रातले आहेत. त्याचबरोबर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गाडगे महाराज, गजानन महाराज, तुकडोजी महाराज हे समाज प्रबोधनाच्या चळवळी यशस्वी करणारे संत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेले आहेत. महाराष्ट्र ही विकासाची भूमी आहे. इथला शेतकरी हा प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न आहे देशाच्या तुलनेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हा, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्याचे इकॉनॉमिक्सच वेगळं आहे. नाशिक जिल्ह्याचे द्राक्ष, एकच सह्याद्री सारखी संस्था 1500 कोटीचे द्राक्ष एक्सपोर्ट करतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, मराठवाड्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. पाण्याचा प्रश्न सगळ्या ठिकाणी कळीचा आहे.
कारण जिथे जास्त पाणी आहे तिथे जास्त उत्पादन आहे, प्रगती आहे, समृद्धता आहे आणि संपन्नता आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा मी वॉटर रिसोर्स मंत्री होतो तेव्हा 6,000 कोटी रुपये बळीराजा योजनेकरता आणि 6,000 कोटी आपल्या प्रधानमंत्री सिंचन योजनेकरता असे 12,000 कोटी महाराष्ट्राला दिले. यामध्ये देवेंद्रनी जी मागणी केली त्याप्रमाणे जे 50% जास्त कामं झाली आणि जी प्रकल्प बंद होती, टेंभू, म्हैसाळ हे पश्चिम महाराष्ट्रात, जिगाव प्रकल्प बुलढाण्याचा, तर या सगळ्या प्रकल्पाला पैसे मिळाले आणि त्यामुळे आज सोलापूर जिल्ह्यात मला एवढा आनंद झाला की गणपतराव देशमुखांचं जे सांगोला आहे ते सगळं दुष्काळी भागलं. आता यावेळी मी जेव्हा लोकसभेत प्रचाराला गेलो सगळं हिरवं होतं. म्हणजे सांगली जिल्हा आणि सोलापूरच्या मध्ये हा जो दुष्काळी भाग होता, आटपाडी होती, जत होतं, त्या सगळ्या ठिकाणी पाणी पोहोचलं. विदर्भामध्ये पण सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर आता आपण सिंचनाचा फायदा मिळतोय. जलसंवर्धनाची कामं झाली, सोलर पंप आले. खरं म्हणजे आज 5 लाख कोटी रुपयाचे रस्ते केवळ माझ्या विभागातर्फे आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आहेत. 5 लाख कोटी. सगळीकडे कॉन्क्रीट रोड, मोठे मोठे रोड झाले, एक्सप्रेस हायवे झाले. आता पुणे ते औरंगाबाद 2 तासात रस्ता बांधायला सुरुवात होणार आहे. या सगळ्या कामामध्ये प्रधानमंत्री आयुष्य योजनेत हार्ट, कॅन्सर अनेक रुग्णांचा लाखोनी फायदा झाला. दिव्यांगांच्या योजनांचा फायदा झाला आणि विशेषतः या सगळ्या याच्यामध्ये उज्ज्वला योजनेत 9.5 कोटी लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या आणि आता लाडका बहिणी योजनेतून लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळते आहे महिलांना, बहिणींना. खरं म्हणजे या सगळ्या योजनांचा जो इफेक्ट आहे तो आम्हाला अनुकूल आहे आणि म्हणून महाराष्ट्रात भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेलं काम हा विकासाचा मुद्दाच निवडणुकीचा विषय असला पाहिजे आणि झाला पाहिजे. पण ज्यावेळी हा विषय इकडे तिकडे डायव्हर्ट होतो त्याच्यामुळे आम्हाला फायदा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य आणि महाराष्ट्राच्या जनतेचं भविष्य बदलवणारं आमचं सरकार आहे आणि जे 60 वर्षात काँग्रेसने केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केलं. याच्या आधारावर नक्कीच आम्ही जनतेचा विश्वास संपादन करू शकतो आणि त्यामुळे या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही जरी निवडणूक नेऊ शकलो तर निश्चितपणे आम्हाला जनता पुन्हा एकदा आपल्या विकासाकरता प्रचंड मताने निवडून दिल्याशिवाय राहणार. नितीनजी, मला वाटतं आपल्या देशातला प्रत्येक मतदार मान्य करेल की आपण आलात की विकासाची चर्चा होतेच. मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतोय की जातीचं राजकारण इतकं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलंय आणि जे काही या गेल्या काळामध्ये सगळं घडलं त्या राजकारणाकडे आपण कसं बघता? कुठलाही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा होत नाही, त्याच्या गुणांनी मोठा होतो. आपण तुकडोजी महाराजांची जात नाही विचारत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराजांची जात नाही विचारत. आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर किंवा लोकमान्य टिळक यांची जात नाही विचारत. खरं म्हणजे महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा लाभली आहे. मी स्वतः व्यक्तिगतरित्या असं ठरवलं आहे की कदाचित मला विजय मिळेल किंवा पराजय मिळेल, जे होईल ते होईल, पण मी जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं राजकारण नाही करणार. आणि म्हणून माझ्या लोकसभा निवडणुकीत मी स्पष्ट सांगितलं की मी नागपूरचा आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे. जात, पंथ, धर्म, भाषा मी मानत नाही, मानणार नाही, त्याच्या आधारावर काम करणार नाही आणि जो मत देईल त्याचंही काम करेन, जो देणार नाही त्याचंही काम करेन. आणि माझा विश्वास आहे की आज महाराष्ट्रात जे घडलेलं आहे हे दुर्भाग्यपूर्ण आणि दुर्दैवी आहे. फुले, आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात जातीचं विष कालवून राजकारणाच्या फायद्याकरता जे दिसत आहे ते काही चांगलं नाही आहे. जोपर्यंत सामाजिक आर्थिक मागासलेपण आहे त्याच्या आधारावर त्या समाजांना सवलती मिळण्याला कुठेही माझा विरोध नाही आहे. परंतु एक गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी सरकारच्या नोकऱ्या सीमित आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्यमशीलता वाढवणं, ज्ञानाचा उपयोग करणं आणि जसं आज मला आनंद आहे की आम्ही नागपूरला सिम्बॉसिस उघडलं, 49 इंजिनिअरिंग कॉलेज उघडलं, या ठिकाणी आता नर्सिंग होम आलं, IIM आलं आणि माझ्या लक्षात असं आलं की ज्यावेळी मी 7-8 वर्षापूर्वी लोकांकडे जायचो आणि विचार तुमचा मुलगा कुठे आहे, आता पुण्यात आहे,
मुलगा कुठं आहे तर मुंबईत. आता कोणाच्या मुलं जात नाही, सगळे इथे शिकतात आणि या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकलेले अमेरिकेत जातात आणि डॉलरमध्ये कमाई करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये स्मार्ट खेडे झाली पाहिजे, स्मार्ट शहरासारखी. तिथली तरुण शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे. नॉलेज ही पॉवर आहे आणि नॉलेजच्या भरोशावर उद्यमशीलतेतून त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे. आपलं एक्सपोर्ट निर्यात वाढवली पाहिजे आणि गरिबी भूकमारी दूर झाली पाहिजे. खरं म्हणजे हा विकासाचा मार्ग आहे. परंतु सगळ्या जणांनी त्या सगळ्या याला इतकं राजकीय स्वरूप देऊन टाकलं आहे की आज तुम्ही बघा की कितीही मोठ्या प्रमाणावर सरकारने प्रयत्न केला तरी सरकारमध्ये नोकऱ्या मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये आणि सगळ्यात मोठं कृषी क्षेत्रामध्ये हे करण्याची गरज आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, अगदी सोलापूर, सांगली, सातारा, आज सगळ्या ठिकाणी दुधाचं उत्पादन प्रत्येक जिल्ह्यात आज 70 लाख लिटर, 80 लाख लिटर होतं. आज सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये अजून जास्त आहे आणि पूर्ण विदर्भात आमच्याकडे 40 लाख लिटर दूध. म्हणजे आम्हाला प्रगती करायची असेल तर उत्तम दूध देणाऱ्या गायी झाल्या पाहिजे. दुधाचं उत्पादन जर वाढलं तर विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आता आम्ही वेटरनरी युनिव्हर्सिटीत एक प्रयोग केला, तोच पवार साहेबांनी बारामतीत केला आणि आता सांगलीमध्ये चेतेंनी केला की आपल्या ज्या 2 लिटरच्या गायीला जी ब्राझीलमध्ये जी गाय गेली होती तिचं जे सिमेंट्स आहे तिच्या सांडाचं, बुलचं, ते इथल्या 2 लिटरच्या गायीला देऊन 20 लिटरची गोरी झाली. आणि आता एम्ब्रिओ ट्रान्सफर, टेस्ट ट्यूब बेबी सारखा आता आम्ही आमच्याकडे 2 लिटरच्या गायीपासून एम्ब्रिओ ट्रान्सफर करून आता ज्या गोऱ्या तयार होऊन राहिल्या त्या 20 आणि 25 लिटरच्या होतील. त्याचा प्रयोग तुम्ही करताय? हा, चालू झाला. आणि मदर डेअरीने 450 कोटी रुपयाचा प्लांट सुरू केला आणि आता 5 लाख लिटर दूध घेतात आहेत. 5 वर्षात 50 लाख लिटर दूध मदर डेअरी एकटी विदर्भात घेणार. त्यांनी दुधाचे भाव वाढवले म्हणून दिनशा आणि हल्दीरामचे भाव वाढले. त्यामुळे आता मी संत्र्याची बर्फी करायच्या मागे, की छोट्या संत्र्याला भाव नाहीये, त्याची पावडर तयार करायची आणि ती बर्फी टाकून मदर डेअरीने ही बर्फी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावी याकरता मी प्रयत्न करतोय, ज्यातून दुधालाही भाव मिळेल आणि संत्र्यालाही भाव मिळेल. नितीनजी, इतकं चांगलं तुम्ही सांगत असता आणि खरं तर हे महाराष्ट्राला ऐकायला आवडतं सुद्धा, तरी मतदानाच्या वेळेला आपण बघतो की दलित मुस्लिम कुणबी, दलित मुस्लिम मराठा अशा पद्धतीचं एक पोलरायझेशन होतं, लोक त्याला बळी पडतात. कोण याला कारणीभूत आहे? कसं आहे, याला खऱ्या अर्थाने जनताच कारणीभूत आहे. मतभिन्नतेपेक्षा, विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे. मी 75 साली ज्यावेळी राजकारणामध्ये आलो तेव्हा जयप्रकाश नारायणांच्या आव्हानानं मी 11वीत होतो आणि इथे मी आमचा वाडा होता. वाडा खूप आतमध्ये मोठा होता. तर त्यावेळी संघाच्या लोकांनी निवडलं. माझ्याकडे एक सायक्लोस्टाईल मशीन होता. बापू महाशब्दे म्हणून पत्रकार होते, संघाचे उत्तम स्वयंसेवक होते. त्यांचं उत्तम गीत आहे, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. त्यांची मुलगी अलका माझ्याबरोबर काम पण करायची. त्यावेळी ते मला शिकवायचे आणि मी त्या सायक्लोस्टाईल मशीनमध्ये एक स्टेन्सिल कट व्हायचं. एक युगधर्मामध्ये भाकरे नावाचे पत्रकार होते, रायपूरचे होते, ते ड्राफ्टिंग करायचे, लेख लिहायचे आणि मग ते कापायचो. कालिदास कानगो तरुण भारतात आम्ही ते पत्र मी मग स्कूटरवर लुणावर बसून मी ते एरियात पोहोचवून द्यायचो. त्यावेळी आम्ही इमर्जन्सीच्या विरुद्ध लढत होतो. अडचणी होत्या, समस्या होत्या, पण आम्हाला समाधान होतं की आम्ही विचाराकरता लढतोय. आणि म्हणून आज विचाराधिष्ठित राजकारण याची आवश्यकता आहे. आणि दुर्भाग्य आहे की राजकारणाची खरी व्याख्या आपण विसरलो. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. राजनीती म्हणजे लोकनीती आणि धर्मनीती. आता प्रश्न असा आहे की सगळ्याच ठिकाणी डिटोरेशन आहे, पण मी असं ठरवलं की आपण राजकारण म्हणजे समाजकारण करायचं. मी आता एज्युकेशनमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये कुठे साड्या तयार करायला सुरुवात केली, कुठे चिंध्यापासून गालिचे तयार केले, 15,000 लोकांना रोजगार दिला, बायोफ्युएल तयार केलं, ऑर्गॅनिक केसापासून अॅमिनो ऍसिड तयार केलं, तर कुठे आता नॅनो युरिया आणला सगळीकडे, आता सगळीकडे ड्रोन आणले, इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आणली. तर मी सगळ्या आम्ही तर अॅग्रोव्हिजन करणारा बायसून 3 लाख शेतकरी येतात. मी ठरवलं की आपण विकासकारण आणि विशेषतः शिक्षा, स्वास्थ्य आणि सेवा क्षेत्रात काम करणं यालाच राजकारण म्हणायचं. त्यामुळे 90% हेच करायचं, जे परिणाम ते होईल. शेवटी जनता ही मायबाप आहे. जनतेने ठरवलं पाहिजे की भ्रष्टाचार करणारा नेता असेल तर आम्ही त्याला मत द्यायचं की नाही द्यायचं.
जातीयवाद करणारा नेता असेल त्याला मत द्यायचं की नाही द्यायचं, जाती करता मत द्यायचं की नाही द्यायचं. मी लोकांना प्रश्न विचारतो पब्लिक मिटिंगमध्ये. तुमच्या हार्टचं ऑपरेशन करायचं असतं, तुम्ही नाही म्हणत माझ्या जातीवाला डॉक्टर पाहिजे. तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जातवाला म्हणून तुम्ही नाही जात, जिथे चांगलं लागतं तिथे जाता. तुम्हाला प्रत्येक कपडे घ्यायचे असतील तर तुम्हाला जिथून आवडते तिथून घेता. मग मत देताना का जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, पंथाच्या आधारावर मत देता? जर हा समाज बदलवायचा असेल तर मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म, आणि हा बदलवायचा असला जनतेने बदलवला पाहिजे, चुकी नेत्यांची नाही आहे. आज 90% नेते असे आहे का ज्यांना देशाचं काय होईल, समाजाचं काय होईल याच्यापेक्षा त्यांची चिंता माझं काय होईल, मी आमदार बनेल का, मी मंत्री बनेल का. बरं, आमदार मंत्री बनल्यावर काय करायचं तर स्वतः घर भरायचं. तर अशा वेळी जनतेने चॉईस केला पाहिजे की जे योग्य मार्गाने नसतील त्या लोकांना त्यांनी जर धडा शिकवला आणि प्रामाणिक आणि चांगल्या लोकांच्या मागे जनता उभी राहायला लागली तर हळूहळू लोकांना हे लक्षात आलं नेत्यांना की आपण प्रामाणिकपणे चांगलं काम केलं, सेवेचं केलं तर लोक निवडून देतात. हे नेते बदलून जातील, हे सेवा करतील, हे चांगले शिक्षण संस्था चालवतील, चांगलं पाणी सिंचनाकरता, पाण्याकरता काम करतील. पण लोकांनी शेवटी चांगल्या गोष्टीचा दबाव म्हणजे लोकशक्तीचा आणि जनशक्तीचा दबाव जेव्हा राजकीय नेतृत्वावर निर्माण होईल तेव्हा आपोआप राजकारण चांगलं होईल. आणि म्हणून शेवटी राजकारण बिघडलं असेल तर ते नेत्यांमुळे नाही, ते जनतेमुळे बिघडलं आहे. जनतेने आपला चॉईस निवडला पाहिजे. मला एकाने गमतीदार उदाहरण सांगितलं की एक जण रोज दुधात भेसळ करून विकायचा. मग हळूहळू त्यांनी भेसळ बंद केली आणि जसं त्यांनी शुद्ध दूध दिलं तर लोक म्हणाले आजकाल तुमचं दुधाची चव बरोबर नाही. कारण ते हॅबिच्युअल झाले होते की रोज ते खाणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शुद्ध चांगलं काय आहे, समाज उपयोगी काय आहे, राष्ट्र उपयोगी काय आहे, युगानुकूल काय आहे, गरीब माणसाच्या हितामध्ये काय आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं हित कशामध्ये आहे, याचा जात पंथ धर्म भाषेच्या वरती उठून विचार करणारा मतदार राजा हा जागृत होईल. त्या दिवशी आपोआप सगळ्या गोष्टी बदलतील आणि त्याला जागृत करण्याचा फुल नाही फुलाची पाकळी आपण प्रयत्न करावा. मी नेहमी, मला काही जण क्रिटिसाइज करतात की तुम्ही असं म्हणून तुम्ही एकटे काय करू शकणार. मी ते संस्कृतमधलं सुभाषित त्यांना सांगतो की सूर्य नाहीसा होईल, चंद्र लोप होईल, तारे निघून जातील, तरी ही पणती असं म्हणते की मी मात्र जळत राहीन आणि माझ्या क्षमतेत जेवढा तेवढा प्रकाश देत राहील. तेव्हा मी हे ठरवलं की आपण आपल्या हिशोबाने राजकारण करायचं, पब्लिकच्या दबावाखाली नाही करायचं. जे वाटेल ते बोलायचं, जे बोलायचं ते करायचं. आणि माझ्या ऑफिसमध्ये मी लिहिलं आहे, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. दिलं होत तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक, विजय मिळाला तरी ठीक, पराजय मिळाला तरी ठीक. जे काही काम झालं ते देशाकरता समाजाकरता करायचं. आणि मी साधू संन्यासी नाही. माझं घर परिवार सगळा व्यवस्थित चालवून, माझा उद्योग व्यवसाय मुलं सांभाळतात ते सांभाळून मग मी समाजाची सेवा करतो. आणि माझं लोकांनाही म्हणणं आहे मी सगळ्या कार्यक्रम पहिले आपलं घर व्यवस्थित चालवा, 2 पैसे कमवा प्रामाणिकपणे आणि मग तुम्ही राजकारण करा. पण काही लोक मला भेटतात, तुम्ही काय करता? मग माझा काही दुकान व्यवसाय, मग काही नाही. मग काय करता? नाही मी राजकारणच करतो. मग पैसे खाता कुठून? ते इथूनच जमते. असे राजकारण नेते आपल्याला नको आहे. अगदी इतक्यातच एबीपी माझा विजन हा कार्यक्रम झाला. त्यात बरीच नेते मंडळी आली होती, त्यात राज ठाकरे होते. आणि गेल्या काळातल्या जे काही महाराष्ट्रात घडतंय राजकारणाचा विचका झाला असं त्यांनी म्हटलं. आणि याला कारणीभूत कोण असं त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी लगेच एक नाव घेतलं, ते म्हणजे शरद पवार. आपल्याला मान्य आहे का ते? असं राजकारणाचा विचका झाला हे मला मान्य आहे. पण मी जसं मगाशी सांगितलं की नेत्यांमुळे विचका झाला कुड्या, हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी नेता जरी कोणी काही सांगत असला तरी न्यायाधीश कोण आहे, मालक कोण आहे? जनता आहे. आणि जनतेचा गुमराह होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे. मी काल आमच्या नागपूरच्या सभेत बोललो, उत्तर नागपूरमध्ये होतो. मी 32,000 मागे आहे उत्तर नागपूरमध्ये. सगळ्या मतदारसंघातले भरपूर लीडर मागे आहे, दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. तर मी म्हटलं त्यांना की मी मागे आहे, पण मी मागे आहे याचा अर्थ माझं काम कमी पडलं.
माझी सेवा कमी पडली आणि तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करीन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करीन आणि नक्कीच त्या कामाने पुढच्या वेळी मला नक्की जास्त मतं मिळतील. त्यामुळे नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. देश शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून, आणि जसं मी राज ठाकरे माझे चांगले मित्र आहे आणि मी राजकारण बदललं की मित्र नाही बदलत. मी ज्या माणसाचा हात पकडतो तो गड्ड्यात गेला तरी सोडत नाही. आणि मी नेहमी राजकारणामध्ये मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं. त्यामुळे ते परखडपणे सांगतात. पण हे कठीण होत चाललंय का तुम्हाला सुद्धा? असं करणं कठीण होत चाललंय का? जे लोक भवितव्याची चिंता करतात त्यांना कठीण होतं. माझ्या कुठल्याही बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात, विचार करण्यात, भाषणात टेन्शन नाही आहे. याचं कारण आहे की बघा, सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि सत्ता, संपत्ती, सौंदर्य याचा आणि ज्ञान, या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पण याचा कुठल्याही प्रकारे अहंकार होता कामा नये. आपण त्याच्यामध्ये ज्या ज्या माणसाजवळ आहे त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण हे, मी नाही म्हणतो की इट इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म, आणि आपण काम करत राहिलं पाहिजे. दुसरं मग मी कधी कधी विचार करतो की आपण जर चांगलं विचार करतो आणि चांगलं मांडतो तरी पण समाजात जर वाईट परिस्थिती असेल तर त्याला समाज दोषी नाही आहे. समाजाला बदलवण्यामध्ये आपल्यासारखे जे हजारो लाखो कार्यकर्ते वाढले पाहिजे आणि त्यांनी समाज बदलवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत ते अपुरे पडले आहेत. आता लोकतंत्र आहे, लोकशाहीमध्ये ज्युडिशरी आहे, मीडिया आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, लेजिस्लेटिव्ह विंग आहे. तुमची जबाबदारी नाही का? मला सांगा, चांगलं काम करणारा वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये समजा आम्ही 1000 तलाव बांधले, कोणी छापत नाही, पण एखाद्याने स्टेजवर एखाद्याला धक्का मारला तर तुम्ही आपले दिवसभर ते आपली न्यूज चालवता. कारण शेवटी कसं आहे की तुम्हालाही प्रत्येकाला समाजोपयोगी चांगल्या गोष्टीच्या मागे उभं राहण्याची शक्ती उभी कराल तर समाजात चांगलं होईल. आणि ते चांगलं कोणा पक्षाचं आहे, कोणा नेत्याचं नाही आहे. जे सगळ्यांचं चांगलं असेल त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि त्यातूनच समाज बदलू शकेल. खरं तर आपण आता राज ठाकरेंबद्दल बोललो. लोकसभेमध्ये त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. आता ते वेगळे उभे झाले. एक अनालिसिस म्हणून, म्हणजे भाजपाचे नेते म्हणून असं नाही, पण ज्यांनी राजकारण इतके दिवस पाहिलं, तुम्हाला काय वाटतं, ते जर महायुती बरोबर आले असते तर जास्त फायदा झाला असता की ते स्वतंत्र राहून जास्त फायदा आहे? कसं आहे, या विषयावर मला काही ऑफिशियल प्रतिक्रिया द्यायची नाही. पण जेव्हा जेव्हा राज ठाकरे आणि मी भेटतो तेव्हा खूप मोकळेपणाने चर्चा करतो. त्यांचं राजकारण काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण आता मी तेव्हा त्यांना इलेक्शन वगैरे संपल्यावर कधी काळी भेटीन तेव्हा त्यांच्याशी जरूर चर्चा करेन. राज ठाकरेंमध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, परंतु त्यांच्या क्षमता आणि पोटेन्शियलच्या प्रमाणामध्ये त्यांना राजकीय यश मिळालेलं नाही. खरं म्हणजे बाळासाहेब आमच्या सगळ्यांचं दैवत होतं आणि बाळासाहेबांच्या जे गुण होते, हजरजबाबीपणा, वक्तृत्व, प्रेझेन्स ऑफ माइंड, ते खऱ्या अर्थाने राज ठाकरेंमध्ये आलेलं आहे. पण हे सगळं असूनही त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना ज्यांच्या कर्तृत्वाने जेवढं यश मिळालं पाहिजे तेवढं मिळालं नाही. खरं म्हणजे आता हे दुर्भाग्यपूर्ण आहे, पण त्याची चर्चा मीडियात करण्यापेक्षा ते माझे मित्र आहेत तेव्हा मी गप्पा मारतो तेव्हा त्यांच्याशी जरूर करेन. नितीन गडकरी यांच्यासाठी आपल्याकडे अजूनही अनेक प्रश्न आहेत आणि ते आपल्याला उत्तरं देणार सुद्धा आहेत. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. सध्या महाराष्ट्रातले नेते जे आहेत ते त्यांचं काम करतात, ते चांगलं काम करतात आहेत. त्यांना माझी गरज नाही, मला त्यांची गरज नाही. माझ्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे आणि पार्टी म्हणून मी प्रचारात फिरतोय. त्यामुळे मी मुंबईलाही येणं बंद झालं मला. नितीनजी, आपण जसं म्हटलं तसं बाळासाहेबांना आपल्याबद्दल खूप प्रचंड कौतुक होतं आणि त्यांनी अनेक वेळेला महाराष्ट्रासमोर तुमचं कौतुक केलेलं आहे, मांडलंय. आपले संबंध माहिती आहे, मातोश्री बरोबर कसे होते. आज त्याच मातोश्री बरोबर कसे संबंध आहेत आपले वैयक्तिक? मी तुला मगाशीच सांगितलं की शिवसेनेची युती आहे नाही आहे, उद्धव ठाकरे काय करतात, नितीन गडकरी काय करतात, या मुद्द्याशी काही घेणं नाही. ज्या माणसाला एकदा नेता म्हणून मानलं, ज्याचा मनात हृदयात स्थान ठेवलं म्हणजे ठेवलं, तर मी त्यांना कधी विसरणार नाही.
त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांनी माझ्यावर केलेलं व्यक्तिगत प्रेम, त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, हजरजबाबीपणा आणि या सगळ्या बाबतीत मला खूपच त्यांच्या जीवनातून खूप शिकायला मिळालं. त्यांनी मला ॲक्रिलिकच्या सीटवर लिहिलेलं एक वाक्य, त्याला एक बोर्ड दिला होता भेट. तर मी असंच गेलो, तुम्ही सांगायचो साहेब ते लँड ॲक्विजिशन नाही होऊन आलं, ते फॉरेस्ट क्लिअरन्स नाही होत, ते इथे अटकलं, ते तिथे अटकलं. ते मला म्हणाले, हे बघ तुझ्याकरता आज मी हा बोर्ड आणला, हातात दिला. त्याच्यावर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. त्यांनी मला हे सांगितलं की प्रश्न आणि समस्या घेऊ नको, त्याच्यावर मात करण्याकरता मी तुला काम सांगितलं, माझ्याकडे हा गाराडा नको मांडू. अच्छा. हा, हे सोडवणं तुझी जबाबदारी आहे. तेव्हापासून मी तक्रार करणं सोडून दिलं. मी सांगितलं की प्रॉब्लेम्स असतील तिथे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, मी त्यांना ब्लेम नाही करणार, पण ते मी सोडवण्यात अपयशी झालो असेल, जर सुटले नसलं मी अपयशी आहे, मी सोडवीन, ते सोडवण्याचा प्रयत्न करीन, त्याकरता सगळ्या प्रकारचे प्रयत्न करीन आणि त्याच्यावर मात करून पुढे जाईल. हे मला बाळासाहेबांनी शिकवलं. आज कधी उद्धव ठाकरेंशी बातचीत होत असते का तुमची? कधी कधी होते. मग त्यांची तब्येत वगैरे मध्ये बिघडली तर मी त्यांना फोन माझे आजही ठाकरे परिवाराशी, उद्धवजींशी आणि बाळासाहेबांचा परिवार म्हणून त्यांच्याशी जे काल संबंध होते ते आजही आहे. बदलत्या राजकारणाच्या आधारावर संबंध बदलवणाऱ्या राजकारणी मी पण नाही आणि ते पण नाही. त्यामुळे संबंध वेगळे आहेत, राजकारण वेगळं आहे, ते होत राहील. नितीनजी, एक गंभीर विषय महाराष्ट्रात आहे, त्याला आत्ता अगदी परत वाचा फुटली होती, तर म्हणजे ईडी, सीबीआय किंवा तत्सम या ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांचा राजकीय नेते विरोधकांच्या मागे लागलेला ससेमिरा. छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं, असा दावा एका पत्रकारानं आपल्या पुस्तकात केला. आणि असं अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं, मग हर्षवर्धन पाटील असो ज्यांनी म्हटलं की आता मला चांगली झोप लागते रात्री. तर ह्या पद्धतीचं राजकारण भाजप करतंय हे सतत आरोप होतात. चांगली झोप लागते, मग चांगली झोप लागत होती तर भाजपमध्ये कशा करता आले ते? मला एकदा ते भेटले होते, मग मी त्यावेळी भाजपमध्ये नव्हते आले, चांगली झोप लागत होती तर मी त्यांना म्हटलं होतं कशाला भाजपमध्ये येतात. एक विदर्भातले आमदार आहे, माझे मित्र आहेत चांगले, जिल्ह्याचं नाव नाही घेत, तर ते भाजपमध्ये आले, भाजपच्या तिकिटावर उभे राहिले, निवडणूक हारले. मी त्यांना म्हटलं तुम्ही भाजपमध्ये येऊ नका, कारण ते आल्यामुळे आमची पार्टी पूर्ण विरोधात गेली आणि इंडिपेंडेंट निवडून आला आमदार. बिलकुल. तर मी म्हणलं तुम्ही काँग्रेसमध्ये जाण्यात तुमचा फायदा आणि भाजपचाही फायदा, तुम्ही इथं वेळ नका घालव म्हटलं. पण हे जे तुमचं आकलन आहे हे कुठंतरी बरोबर ठरलं लोकसभेत असं म्हणायला पाहिजे, कारण अजित पवार बरोबर आल्याचा फटका भाजपाला बसला. कसं आहे की राजकारणामध्ये 2+2 कधी 4ही होतात आणि 2+2 कधी 1ही होतं. हे परिस्थितीवर अवलंबून असतं. मुळामध्ये ही जी सगळे निर्णय आहेत तर या प्रक्रियेत मी कुठेच नाही, मी जातही नाही. सध्या महाराष्ट्रातले नेते जे आहेत ते त्यांचं काम करतात, ते चांगलं काम करतात आहेत, त्यांना माझी गरज नाही, मला त्यांची गरज नाही. माझ्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे आणि पार्टी म्हणून मी प्रचारात फिरतोय. त्यामुळे मी मुंबईलाही येणं बंद झालं माझं. मी मुंबईतही कधी 3-3 महिने येत नाही. त्यामुळे आता जे काही महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना योग्य वाटतं ते करतात आणि जे करतात त्याला माझं समर्थन आहे, शुभेच्छा. पण ही जी परिस्थिती होती म्हणजे अजितदादांना घेऊन जो रोष, कारण शेवटी आम्ही देवेंद्र फडणवीसांना पाहिलं होतं, ते बैल गाडीभर पुरावे घेऊन ते गेले होते आणि त्यानंतर आलेले अजितदादा आता, तर तो जो रोष होता म्हणजे पांचजन्यमध्ये असो इतर ठिकाणी असो आर्टिकल्समधनं सुद्धा तो व्यक्त झाला, तो कुठेतरी कमी झालाय का आता? तुझा प्रश्न अतिशय योग्य आणि चांगला आहे, पण तो चुकीच्या माणसाला आहे. आता माझा इंटरव्ह्यू झाला की एकदा देवेंद्रचंही घे, म्हणजे तेच तुला सांगू शकतील की काय ते पुरावे काय होते त्याचं काय झालं. ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना सुद्धा सहानुभूती फॅक्टरची मदत होईल असं वाटतं का? असं इलेक्शन म्हटलं की वेगवेगळे विषय असतात. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि आम्ही युतीने 10 वर्षात राज्यात झालेलं काम आणि भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्रात झालेलं काम हा पूर्ण इलेक्शनचा मुद्दा केला तर आम्हाला सगळ्यात जास्त राजकीय फायदा होईल. कोणाला सहानुभूती विरोध, मला एक सांगा, आज साखर कारखानदारी का जिवंत आहे?
जर आम्ही इथेनॉल नसतं आणलं तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्र ओस पडला असता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाने बंद पडले असते आणि या लाखो शेतकऱ्यांचा ऊस कोणी घेतला असता. ऊस जाळावा लागला असता, कारखाने मोडीत निघाले असते, महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं. ज्या कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे ते साखर कारखाना आणि ऊसामुळे आहे. आणि जर इथेनॉल नसतं तर काय झालं असतं. त्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य आम्ही आमच्या धोरणामुळे आणि नीतीमुळे बदलवलेलं आहे. महाराष्ट्रातला गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण केलेलं आहे. कधी कोणी कल्पना केली होती की देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग बनेल? कोणी ही कल्पना केली होती की आज महाराष्ट्रातल्या इतक्या ठिकाणी मी जवळपास 4 पटीने नॅशनल हायवे वाढवले, पूल झाले, रस्ते झाले. आज मला एक सांगा, ही जे सगळं अटल सेतू किती मोठं काम झालं. देवेंद्र मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचं मोठं काम झालं. याचे किती मोठे परिणाम आहे. हे सगळे आम्हाला लोकांमधला विश्वास आणि मत देण्याकरता उपयोगी आहे. त्यामुळे आपण मुख्य विषय जे आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेचं जे कल्याण भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने 10 वर्षात केलं, यापेक्षा पुढल्या 5 वेळा अजून पुढे महाराष्ट्राला नेऊ, हेच मला वाटतं लोकांना सगळ्यात जास्त अपील होणार आहे. आणि ते करून जर आम्ही इलेक्शनचा अजेंडा तिथेच फिरवत ठेवला आमचा फायदा आहे. जर कोणी प्रयत्न करत असेल त्याला पुन्हा या अजेंड्यावर आणलं पाहिजे, त्यातच आमचा विजय नक्की आहे. पण तरी मतदाता इतका भावनिक आधी होता का जेवढा आज वाटतंय? मतदाता हा असाच आहे. म्हणजे मला अनेक वेळा प्रश्न पडतो की आपण एवढ्या मतांनी का जिंकलो हे कळत नाही, आणि हारलो तर हारलो का हे कळत नाही. मी एकदा प्रमोद महाजन जेव्हा अटल बिहारी वाजपेयी चुनाव हारले तर ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेटची मॅच होती. तर 3:30 वाजताच्या टी टाइमच्या दरम्यान ते उठले आणि म्हणाले, आम्ही बॉक्समध्ये बसलो होतो, त्यावेळी ते म्हणाले की मी जिथे जातो तिथे हार होते. अच्छा. कारण त्यावेळी आमचं ते इंडिया शायनिंग कॅम्पेन वगैरे होतं, ते फेल झालं, लोक टीका करत होते. अटलजी आमचं सरकार आलं नाही आणि म्हणून ते म्हणाले नितीन आता मी घरी चाललो. ते घरी गेले. पण जसे ते गेले खाली त्या मॅच बदलली आणि आम्ही जिंकलो. अच्छा. तर मग मी पुन्हा म्हणलं तुम्ही उगीच गेले, तुम्ही बसले असते तर मॅच नाही. म्हणजे मी जर बसलो असतो तर मॅच हरलो, कारण माझा पाय घुंटाचा झाला. म्हटलं नाही नाही असं नाहीये. त्यामुळे एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स असं म्हणतात. त्यामुळे याला उत्तर नाहीये कधी कोणाला. आमच्याकडे आम्ही निवडणूक, मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा तेजसिंगराव भोसले आमचे नगरसेवक होते. ते दरवेळा निवडून यायचे, पण पाणी न्यायचं रात्री 12-1 वाजता. आम्ही खोडसाळपणे रात्री एक मोर्चा त्यांच्या घरी नेला, कारण 12 वाजता नळ यायचा, सगळ्यांना गोळा का. तेव्हा ते रात्री कुत्रे घराच्या बाहेर सोडून द्यायचे. कुत्र्याने एका माणसाला चावला, जा राजाकडे, कुत्रा चावतो, झालं, तो इलेक्शनचा विषय झाला. ते हारले, आम्ही जिंकलो. त्या कुत्र्याने आम्हाला जिंकवलं, कारण कोणत्या वेळी कोणता इशू होईल सांगता येत नाही. बाबासाहेब धाबेकर चांगले नेते होते वाशिमचे, त्याच्यामुळे गुलाबराव गावंडे होते शिवसेनेचे. त्यांनी एक गॉगल लावायचे ते गुलाबराव गावंडेंनी सांगितलं की हा गॉगल जर्मनीतून आणला म्हणे, आणि या गॉगल पाहिलं की माणूस पुरा नंगा दिसतो. आता त्यांनी भाषण दिल्यानंतर ते प्रचार करायला जायचे तर लोक बायका वगैरे पुन्हा दरवाजे बंद करायचे. ते आले, कारण लोकांच्या मनात परसेप्शन झालं की गॉगल मधून ट्रान्सपरंट दिसतं. त्यामुळे कोणत्या वेळी कोणता विषय राजकारणात होईल काही सांगता येत नाही. नितीनजी, तुमच्या विरोधात 2019ला नाना पटोले हे निवडणुकीला उभे होते, हारले होते. मात्र आता काँग्रेसच्या कडून त्यांचं मुख्यमंत्री पदाची दावेदारी ही जोरात सुरू आहे. एकीकडे ते, एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी जिंकणार असं वाटून जबरदस्त त्यांच्या मुख्यमंत्री पदाची दावेदारी सुरू आहे. कसं बघतात? त्यांच्या दावेदारीत काही अर्थ नाही. असा प्रत्येक जण दावेदारी करत असतो. एक सिनेमा आला होता, थांब टाकल्या भांग पाडते. त्याच्यामुळे केशर नसताना कंगवा फिरवणारे खूप लोक आहेत. नाना त्यातले असं मला नाही म्हणायचं. त्यामुळे आता सध्या या आघाडीमध्ये खूप मुख्यमंत्री आहेत. काही सुप्त आहेत, काही अतृप्त आहेत, काही दिसतात, काही दिसत नाहीत. पण ही खरी सर्कस आहे.
आणि या सर्कसीमध्ये रिंग मास्टर आहेत शरद पवार. ते आहे म्हणून ही सर्कस टिकून आहे. आणि शरद पवार ज्या दिवशी आलतील 1 मिनिटात त्यांचा डोलारा खाली पडेल. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे सध्या तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही पहिले तर मेजॉरिटीच मिळणार नाही, आणि मिळाली तर हे बनतील याची काही शक्यता नाही. तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या मनात आनंद घेतला की मी होणार आहे तर तेवढे दिवस त्यांना आनंद घेऊ द्या. नितीनजी, आता जे काही घडलं त्याच्यावरून हा प्रश्न मनात येतो की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा परत समीकरणं बदलू शकतात का? कारण आत्ताही जे 3 एकत्र आहेत तुमच्याही बाजूचे तेही थोडे म्हणजे दादांचा पक्ष, एकनाथ शिंदे, तुम्ही, आता ते त्या बाजूला काय? मला आजकाल याची विशेष माहिती नाही. मी मुंबईत जाते नाही. मला दिल्लीला आले तर कोणी भेटतात. त्यामुळे तिघांची पण देवेंद्रशी फक्त भेट होत असते. त्यामुळे आज काय होईल काय नाही यातून मला अंदाज पण नाही, मला काही माहिती पण नाही. मी फक्त एवढं करणार आहे की जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत जेवढं मला पक्षाकरता फिरता येईल, काम करता येईल आणि पक्षाचे उमेदवार विजयी व्हावे प्रयत्न करता येईल तिथपर्यंत मी पूर्णपणे काम करीन. नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातलं नेतृत्व आणि केंद्रातलं नेतृत्व मिळून जो निर्णय घ्यायचा तो. जर तुम्हाला परत महाराष्ट्राच्या विधानसभेत या, महाराष्ट्रात या असं पक्षानं सांगितलं तर तुम्ही याल का? मी कधीही येणार नाही आणि मला यायचं नाही. माझा येण्याची इच्छा नाही. मी दिल्लीत गेलो तेव्हा माझी इच्छा नव्हती आणि आता दिल्लीत गेलो तर मी आता दिल्लीतच आहे. पण आता माझं सगळं लक्ष माझ्या आयुष्यातलं मिशन आहे की विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यामुळे आता पुढच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. हे माझ्या आयुष्यात हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मला आता 9 डिलीट्स मिळालेले आहेत, डॉक्टरेट. त्यापैकी 5 कृषी विज्ञानावर मिळाले. त्यामुळे माझी पूर्ण क्षमता आणि जोपर्यंत आता मी पण आता हळू वयाने वाढत चाललो आहे तेव्हा मला चांगल्या काळामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता माझ्या आयुष्यात काहीतरी आमूलाग्र बदल होईल असं काम करायचं आहे. सध्या आता 3 ते 4 साखर कारखाने चालवून, ऊस वाढवून, बायोफ्युएल, अल्टरनेटिव्ह फ्युएल, ऑर्गॅनिक फार्मिंग, प्राकृतिक शेती, जलसंवर्धन या सगळ्या विषयात काम करतो. त्यात मला आनंद आहे, गोडी आहे, कदाचित राजकारणापेक्षाही जास्त आहे. पण आता मर्यादा आहे, माझी जबाबदारी आहे पक्षामध्ये. त्यामुळे मर्यादित राजकारण करून मी या सगळ्या कामात जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. नितीन गडकरींबरोबर ही बातचीत आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे, मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. नाही, आमच्या दृष्टीने तर आता भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही आमची अलायन्स आहे. आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे आणि पूर्ण मेजॉरिटी येईल आणि आमचं सरकार बनेल. नितीनजी, शिवसेना म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा काहीतरी 46 जागा आहेत एकूण महाराष्ट्रात. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा 37 जागा आहे आणि 75 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस आहे. म्हणजे एकंदरीत या जागांचं जर समटोटल केलं तर ते मोठं आहे. त्यामुळे आता जर बघितलं तर काय कुठल्या गोष्टींचा निकाल लागेल असं जर आपण या जागा बघितल्या तर एक म्हणजे भाजप सरस की काँग्रेस सरस याचा एक निकाल लागणार. दुसरं म्हणजे कुठली राष्ट्रवादी खरी लोकांच्या मनातली त्याचा निकाल लागेल आणि तोच निकाल शिवसेनेबद्दलही लागेल. अशा पद्धतीचं जेव्हा फाईट आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची? नाही, आमच्या दृष्टीने तर आता भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही आमची अलायन्स आहे. आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे आणि पूर्ण मेजॉरिटी येईल आणि आमचं सरकार बनेल. नितीनजी, शेवटचा प्रश्न. भाजपाला लव जिहाद असो, आज वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे एक है तो सेफ है वाल्या ऍडव्हर्टाइजमेंट देऊन नक्की काय साध्य करायचंय या निवडणुकीत? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद हा भाजपचा आत्मा आहे आणि भारतीय संस्कृतीचा संबंध हिंदू संस्कृतीशी आहे आणि हिंदू शब्दाची व्याख्या सर्वसमावेशक आहे आणि हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे आणि म्हणून संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सब उसके बिंदू है. त्यामुळे आपला इथला मुसलमान जेव्हा आज कुठेही अरब देशात जातो तेव्हा
हिंदू मुसलमान, हिंदी मुसलमान असा त्याचा उल्लेख होतो. त्यामुळे उपासना पद्धतीमध्ये कोणाला मस्जिद ताबे जायचं असेल, कोणाला गुरुद्वारात जायचं असेल, कोणाला बौद्ध विहारात जायचं असेल, कोणाला मंदिरात जायचं असेल, त्याचा अधिकार आहे. पण भारतीयत्व मात्र एक आहे, इतिहास संस्कृती विरासत एक आहे. आणि त्यामुळे धर्माच्या आधारावर समाज न विघटित होता तो एकसंघ राहायला पाहिजे, एकात्म राहायला पाहिजे. आणि आपल्या राष्ट्रीयतेचं आणि राष्ट्रवादाचा विचार हा आपल्याला प्रेरणा देणार, तो मजबूत झाला पाहिजे. हा दृष्टिकोन घेऊन आम्ही सगळेजण काम करतो. ही गोष्ट खरी आहे की जसं काश्मीरमधलं सरकार बदललं तसं आतंकवाद्यांनी डोकं वर काढलं. त्यामुळे या देशामध्ये जातीय दंगे होणं, आतंकवाद्यांनी येऊन निरपराध लोकांची हत्या करणं किंवा विदेशी घुसखोरांनी घुसणं देशात, याचा विरोध करणं हे एक प्रकारे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे सर्व धर्मियाच्या लोकांनी, जे भारतीय आहेत, त्यांनी आपापसात चांगले संबंध ठेवून सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी आत्मनिर्भर भारत, सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली भारत, विश्वगुरू भारत आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था, मोठी अर्थव्यवस्था ही बनवण्याकरता काम करणं आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याकरता काम करणं, या विचाराने काम करणं हेच महत्वाचं मिशन आहे. म्हणजे तोच अर्थ आहे का एक है तो सेफ हैचा? एक है तो 100%. जर या देशात जात पंथ धर्म भाषा सोडून आपण सगळे भारतीय म्हणून एक राहिलो तर आपण सेफ आहोत. आणि भारतीय म्हणजे सगळ्यात. त्यामुळे काही लोक काय प्रत्येक गोष्टीचा अँटी मुस्लिम असा अर्थ काढतात. बरोबर, तो नाही आहे. आम्ही अँटी मुस्लिम नाही, अँटी दलित नाही, आम्ही अँटी सिख नाही, आम्ही बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा मानत नाही. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एका समाजाचे अंग आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि मीडियाने विशेषतः यातलं विभाजन करण्याच्या पेक्षा या विचाराच्या मागे असणारं एकात्म दर्शन लोकांपर्यंत पोहोचवलं तर खरा अर्थ त्यातून जाईल. नक्कीच नितीनजी, अनेक वेळेला खरं तर आपली मुलाखत मी केली आहे, मात्र प्रत्येक वेळेला आपण काहीतरी एक विचार आपल्या मुलाखतीतून देऊन जाता, राजकीय मुलाखतीतनं सुद्धा आपण विचार देता. त्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या आपल्या प्रचारासाठी, निवडणुकीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.